प्रतिक्रिया आणि कायद्यामध्ये तशी तरतूद पण आहे. दिव्यांग कल्याण विभागाच्या मागणी क्रमांक ZI-3 मुख्य लेखा शीर्षक 2235 उपलेखा शीर्षक 101 अपंगाचे कल्याण यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील दिव्यांगासाठी आरोग्य तपासणी शिबिरे नियमित होणे व घरकुल व इतर गृहनिर्माण योजनांमध्ये प्राधान्य मिळणे, दिव्यांग लाभार्थ्यांना विशेष कोटा असतानाही प्रत्यक्षात लाभ कमी मिळत आहेत, त्यामुळे शासनाने याबाबत कारवाई करायची आहे आणि त्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी या निमित्ताने मी करतोय अध्यक्ष महोदय. शेवटचं आहे की सार्वजनिक आरोग्य विभाग मागणी क्रमांक R1 मुख्य लेखा शीर्षक 2210 वैद्यकीय सेवा आणि सार्वजनिक आरोग्य उपलेखा शीर्षक 110 रुग्णालय आणि दवाखाने. अध्यक्ष महोदय, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील मेनकी आणि मुळजा व सावली तालुक्यातील बोतली या प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था अत्यंत बिकट असून पूर्णतः ही सर्व तीनही प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम करण्याची आवश्यकता आहे. तिथे इमारत पूर्ण मोडकळीस आली आहे, त्याचं डिस्मेंटलची परवानगी मिळालेली आहे आणि अशा स्थिती या तीनही आरोग्य केंद्रांना निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. तशी मागणी आणि पत्र वारंवार आम्ही दिलेलं आहे. त्यामुळे या साठी प्रत्येकी 12 कोटी रुपये एका PSCसाठी याप्रमाणे या तीनही प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बांधकामाला निधी उपलब्ध करून द्यायची गरज आहे. त्यासाठी आपण यावर सकारात्मक पाऊल शासनाने उचलून यावर निधी उपलब्ध करून द्यावी आणि यामध्ये सकारात्मक उत्तर मिळेल आरोग्याशी संबंधित बाब असल्यामुळे. आणि त्यामुळं आमची अपेक्षा आहे की आम्हाला यापुढे बोलण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे सरकारने सकारात्मक पाऊल उचलून यावर निधीची उपलब्धता आणि मंजुरी द्यावी अशी आमची विनंती आहे. नाही, आपले मुद्दे अमान्य करण्यात आलेले आहेत. कारण आपण जे मुद्दे दिलेले आहेत ते जे विभाग चर्चेसाठी होते त्या विभागासंदर्भात आपण मुद्दे दिलेले आहेत. आपला नियम असा आहे की जे आपण चर्चेसाठी घेत नाहीत त्या विभागांसंदर्भातले मुद्दे आपण घेतो चर्चेला. फक्त अर्धा मिनिटच. तरी सहानुभूतीपूर्वक माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ते सगळे मुद्दे पाहावेत आणि त्याला गती द्यावी. अध्यक्ष महाराज, माझा पण महिला व बाल विकास विभागाकडे मुख्य लेखा शीर्षक 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण उपलेखा शीर्षक बाल कल्याण याचा आहे अध्यक्ष महाराज की अपुऱ्या अंगणवाड्या किरायाच्या घरात आणि ह्या सगळा विषय जो आहे तो आहे. दुसरा महत्त्वाचा विषय आला अध्यक्ष महोदय, त्यामध्ये अंगणवाडीमध्ये टॅबलेट, स्मार्ट TV, इंटरनेट सुविधा उपलब्ध करणे असा एक विषय आहे अध्यक्ष महाराज. दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून अध्यक्ष महाराज भंडारा गोंदिया जिल्ह्यातील दिव्यांग प्रमाणपत्र वितरणात विलंब होत असणे, ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हा रुग्णालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागतात, ऑनलाईन प्रक्रियेची अंमलबजावणी प्रभावी नसणे, सहाय्यक साधनसामुग्रीचा अपुरा पुरवठा होत असणे, व्हीलचेअर, ट्रायसायकल, श्रवणयंत्र, काठी व इत्यादी साहित्य नियमित व पारदर्शक पद्धतीने वितरित होत नसणे, स्वावलंबन रोजगार प्रशिक्षणाचा अभाव असणे,